गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। रविवार दिनांक 8 सप्टेंबर पासून पितृ पंधरवाड्याला सुरुवात होताच भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे दर कमी झाल्याने महिलांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। लागवड केलेल्या शेती पिकांना सतत पाडणाऱ्या पावसामुळे मुबलक पाणी मिळाले। काही ठिकाणी या भाजीपाल्यांचे नुकसान देखील झाले, परंतु शेतकऱ्यांनी हार न मानता हा भाजीपाला व्यवस्थितरित्या तयार केल्याने भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली। हे दर कमी झाल्याचं बोललं जातं। नुकताच पितृ पंधरवाडा सुरू झाल्याने ग्रामीण भागात आजही परंपरेनुसार ही प्रथा मोठ्या श्रद्धेने जपली जाते। इतरांना जेव घालण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या बनवण्यासाठी गृहिणी वर्गाची मोठी धावपळ असते। त्यामध्ये गवार, भेंडी, देवडांगर किंवा गंगाफळ, कारले, गिलके, चवळी, आळूची पानं, दोडके या वस्तूंना वस्तू जेवणांमध्ये विशेष महत्त्वाची असते। याशिवाय या जेवणासाठी भाऊबंद, नातेवाईक, मित्रमंडळी यांना मित्राच्या जेवणाला बोलवण्यासाठी प्रथा आजही कायम आहे। वंश परंपरेने चालत आलेली प्रथा आजही कायम सुरू आहे। त्यामुळे पितृ पंधरवाडा सुरू होताच हे दर कमी झाल्याने महिला वर्ग खुशीचे वातावरण दिसत आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।